तर आकाश एक आहे का अनेक आहे? पण एवढ्या घटांनी वाटून घेतलं आणि प्रत्येक घट म्हणायला लागला आपला आकाश, आपला आकाश. तसे सगळे जीव म्हणतात माझा आत्मा, माझा आत्मा. मग तुझा आत्मा आणि बाकीच्यांचा एक आहे का दोन आहेत? एकच आहे का दोन आहेत? विश्वाचा आत्मा एक आहे का अनेक आहे? आणि मग मी द्वेष कोणाचा करू? जर समजा मी द्वेष तरी कोणाचा करावा? समजा मी ह्यांचा द्वेष करावा असं म्हटलं तर ह्यांच्या एक तर देहाचा मला द्वेष करावा लागेल. यांचा देहाचा द्वेष करण्यात काय स्वारस्य, कारण ते जड आहे. बरं, आत्म्याचा द्वेष का करू नये? तर एक आहे, कारण सगळ्यांचा आत्मा एक आहे. आणि मग राहिलंच कुठे काय राहिलं? त्या याचंच नाव ब्रह्मज्ञान आहे. ते ज्ञान झालं म्हणजे हे ज्ञान झालं की मी एकच परिपूर्ण आहे, माझ्यामध्येच पूर्ण आहे.